जेव्हा तुम्ही तुमच्या पिंपल्सच्या समस्येसाठी डॉक्टरांना भेटता ना, तेव्हा डॉक्टर तुम्हाला औषधं आणि एक्सटर्नल ट्रीटमेंट याचं कॉम्बिनेशन करतात. त्याचबरोबर तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सुद्धा सजेस्ट केले जातात आणि छोट्या छोट्या घरी टिप्स सांगितल्या जातात की त्या सुद्धा तुम्ही फॉलो करून तुमचे पिंपल्स हे कमी होऊ शकतात. औषधांमध्ये साधारणतः त्रिफळा गुग्गुळ, कैशोर गुग्गुळ, परिपाठादी काढा, प्युरिम सारखं सिरप, महामंजिष्ठादी काढा, लघुमंजिष्ठादी काढा, रक्तपाचक वटी अशी अनेक औषधं आहेत. जे एक्सटर्नल ट्रीटमेंट्स आपण करतो त्याच्यामध्ये केमिकल पील, मायक्रोडर्माब्रेशन, लेझर्स हे वापरले जातात. ज्यांना पिंपल्स येतात, ज्यांची स्किन खूप जास्त ऑइली आहे, अशा लोकांनी मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे. आणि ऑफकोर्स सनस्क्रीन सुद्धा. घरी तुम्ही आठवड्यातून एकदा फेस पॅक वापरा की जो फेस पॅक तुम्हाला एक्सफोलिएशन प्रॉपर्टी देईल, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी देईल, जसं की लोध्र, वचा, धने, त्रिफळा, निंब अशी औषधं मिक्स करून त्याचा तुम्ही फेस पॅक एक साधारण 10-15 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ तोंड धुवून टाका. साध्या सोप्या छोट्या टिप्स. मैद्याचे पदार्थ खाऊ नका. रोज थोडासा व्यायाम करा, एक 20 ते 30 मिनिटांसाठी. तुमचे जे मेकअप ब्रशेस असतील ते रेग्युलर क्लीन करा. जे मेकअप प्रोडक्ट एक्सपायर किंवा नियर टू एक्सपायरी आहेत ते वापरूच नका. मोबाईलचं स्क्रीन गार्ड सुद्धा रेग्युलरली क्लीन करा किंवा हेडफोन्स वापरा. आणि सांगितल्याप्रमाणे प्रॉपर फेस वॉश, आठवड्यातून एकदा फेस मास्क ह्या गोष्टी सुद्धा वापरा. लाईफस्टाईल सुधारा, पिंपल्सचं प्रमाण कमी होईल. आणि जर अगदीच काही असतील राहिलेले तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.